हत्या प्रकरणी आता सीआयडीनं तपासाचा फास आवळलाय। आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार आहे। यासाठी त्यांना बीडला बोलावण्यात आलेलं आहे। सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत। अनेक कॉल रेकॉर्डची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे, तर कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आले। उत्तम जानकर यांनी बीडमधील घटनेचा निषेध केलाय। वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा, हत्या करायचा आणि याचा करता करवता धनंजय मुंडे आहेत असा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केलाय। तर राज्य सरकारने हे गुंड तयार केलेत असा हल्लाबोल देखील जानकर यांनी केलाय। आम्ही सर्व कलाकार प्राजक्त माळीसोबत आहोत। प्राजक्त माळीनं जी भूमिका मांडली ती अगदी योग्य आहे, त्यामुळे कलाकाराला कलाकार राहू द्या। विनाकारण कलाकाराचं नाव कोणासोबतही जोडू नका असं म्हणत गौतमी पाटील प्राजक्त माळीला पाठिंबा दर्शवलाय। सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उद्या बीडच्या मसाजोगमधील संतोष देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत आणि ते पहिलेच केंद्रीय मंत्री असणार आहेत। पुण्यातील एका भिंतीवर हिरवा रंग देत चादर आणि फुलं चढवल्याचा धक्कादायक प्रकार सदाशिव पेठेमध्ये घडला। या घटनेची दखल घेत भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी स्वतः जात हिरव्या रंगावर भगवा रंग दिला। या प्रकरणानंतर वादाची शक्यता वर्तवण्यात येते। पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होणार आहे, त्यामुळे आम्ही काही कामं थांबलेली नाहीत आणि लोकांची कामं सुरूच राहतील असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेची आढावा बैठक घेतली आहे। त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। आमदार खासदार बदललेत, आता हलगर्जीपणा चालणार नाही असा इशारा निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिलाय। रवींद्र चव्हाण यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं। मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी चव्हाणांवर सोपवण्यात आली आहे, त्यामुळे नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्याआधी त्यांनी देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतलाय। उत्तम जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना जानकरांनी पवारांची भेट घेत नागरिकांच्या समस्या मांडल्या। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी 11 जागा लढणार आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बेलार्ड पियर येथील प्रदेश कार्यालयामध्ये पालिका निवडणुकीसंदर्भात बैठक झाली। सातारा जिल्ह्याला 3 पालकमंत्री पद मिळणार असल्याचंही दिसतंय। पश्चिम महाराष्ट्र व सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांचा दबदबा राहणार असल्याची चर्चा आहे। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सातारा येथील 3 मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे। पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेमध्ये मात्र मोठा गोंधळ उडाला होता। सभेमध्ये चांगलाच गदारोळ झाल्यानं सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली। गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागामध्ये माओवाद्यांनी बांधलेलं स्मृती स्मारक गडचिरोली पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय। हे स्मारक उद्ध्वस्त करण्याआधी बॉम्ब शोधक पथकासह तपासणी करण्यात आली होती। मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी पर्यटक लोणावळ्याला येतात, मात्र लोणावळ्यातील रस्ते खड्डेमय आणि संकुचित असल्यानं पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि त्यामुळे प्रशासनानं रेल्वे पूल बांधावा अशी मागणी आता जोर धरते आहे। येवल्याच्या ग्रामीण भागात बिबट्यानं दहशत माजवली आहे। चिंचोडी, निमगाव आणि पारेगाव या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय, त्यामुळे वन विभागानं तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी होते। जेएमआरटीमुळे आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील युवकांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या असून पुणे नाशिक रेल्वे मार्गाबाबत तरी जेएमआरटीनं आडमुठी भूमिका घेऊ नये असं मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय। करूळ घाट 15 जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत। मंत्री नितेश राणे यांनी करूळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली। एकनाथ शिंदे यांनी राजगुरुनगर येथील 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख स्वरूपात 5 लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या माध्यमातून शिंदे यांनी मदत केली। कोरेगाव भीमाला 1 जानेवारी रोजी 207वा शौर्य दिन साजरा होणार आहे। या शौर्य दिनाच्या अनुषंगाने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजयस्तंभ परिसरात भेट देत पूर्वतयारीचा आढावा घेतलाय। येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या। राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येते। या पार्श्वभूमीवर रस्ते, जल आणि हवाई मार्गांचं बळकटीकरण करण्यात येते। या राज्याचा प्रत्येक भाग विमानानं जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण कामाला गती देण्यात यावी। या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे।
लाखो भाविकांचा श्रद्धा असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. कोट्यावधींचा खर्च करूनही केमिकल मिश्रित पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होते. पनवेल तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामं अद्यापही अपूर्ण स्थितीमध्ये आहेत. तालुक्यामध्ये 19 ठिकाणी जागेची अडचण आहे. जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यापासून काही ठिकाणी शुल्क काष्ट मागे लागल्याचं दिसतंय. टिपेश्वर वाघाचा संचार बार्शी तालुक्यातील करी शिवारातील सखल भागात सुरू होता. बार्शीमध्ये वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्य भागामध्ये लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झालाय. भुसावळमध्ये 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. वर्षाअखेरीस रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद राहील. सहकारी दूध संघ खासगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर 5 रुपये तर नंतरच्या कालावधीमध्ये 7 रुपयांचं अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत राबवण्यात येते. या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यामध्ये मिळाल्यानं दिलासा मिळालाय. नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्यापासून पर्यटकांनी देवदर्शनाला देखील गर्दी केली आहे. शिर्डीमध्ये लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. साई नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण क्षेत्रामध्ये पर्यटकांना 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. मात्र अशावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी शासनाकडून 1 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची पावलं कासारसाई धरणाकडे वळू लागले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या परिसरात गुलाबी थंडीनं पर्यटक सुखावलेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सज्ज झालेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यामध्ये पर्यटकांची झुंबड पाहायला मिळते. सर्वत्र पसरलेली गुलाबी थंडी आणि त्यासोबतच गरमागरम चहाचा आस्वाद घेण्यात पर्यटक चांगलेच रमलेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळा हाऊसफुल होताच अनेक पर्यटकांची पावलं पवना धरणाकडे वळली आहेत. यामुळे धरण परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं बोटिंग करताना पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि 31च्या सेलिब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांनी हर्णे बंदरातील ताज्या माशांना पसंती दिली आहे. ताजे मासे खाण्याचा मोह काही पर्यटकांना आवरता आला नाहीये. सलग आलेल्या 2 दिवसांच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची पावलं आपोआप वळलेली आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा पर्यटकांनी फुलून गेलाय. कोकणातील समुद्र किनारे डॉल्फिनचे हॉटस्पॉट ठरतायत. समुद्र किनाऱ्यावरील डॉल्फिन आणि डॉल्फिन सफरीची पर्यटकांना भुरळ पडते. शहापूर तालुक्याच्या आवरे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. 8 दिवस चालणाऱ्या या नाम यज्ञात हरिपाठ आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय तर कपाशीवर लाल्याचा आणि हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट उभं राहिलंय. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. हिवाळ्यामध्ये राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होणार आहे. उत्तर पुण्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच दाट धुकं पसरलंय. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फटका बसणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे तर सोयाबीनला 4049 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मक्याची आवक 6234 क्विंटल झाली तर त्याला 2219 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची 35,000 तर सोलापूर बाजारामध्ये 31,000 क्विंटलची आवक झाली तर लाल कांद्याला कमीत कमी 1750 रुपयांपासून सरासरी 2500 रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या महिन्याभरापासून कांदा दरामध्ये घसरण सुरू आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे आणि या घसरणीमुळे देशातील अनेक राज्यातील शेतकरी प्रचंड नाराज आहेत. विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सीसीआयनं रविवारपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याच्या सूचना केल्या. नैसर्गिक संकटांवर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत. मागील 9 महिन्यात 22,000 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र देशातील पहिल्या स्थानावर आलाय. सिडकोच्या लॉटरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. उद्या 26,000 घरांच्या किमती कळणार आहे. जवळपास 1,20,000 नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म भरले. यूपीआय युजर्ससाठी मोठी अपडेट समोर येते. 1 जानेवारीपासून ट्रान्सफर लिमिट बदलणार आहे. आता यूपीआयचा वापर करून आपण एकावेळी 10,000पर्यंत पेमेंट करू शकतो.
मालमत्ता कर भरण्यासाठी बीएमसीनं 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे। या कालावधीमध्ये थकबाकीदारांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे, अन्यथा 1 जानेवारीपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला। देशभरात घेतल्या जाणाऱ्या चाचण्या दरम्यान औषधांचे 111 नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं तपासात समोर आले, तर त्यातील 2 नमुने बनावट निघाले। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाबाबत प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी शासन निर्णयानुसार 73 कोटी 98 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। त्यानुसार 163.43 कोटींचा निधी मंजूर झालाय। खवय्यांना 31च्या पार्टीसाठी बजेटमध्ये मच्छी मिळत नसल्यानं त्यांचा हिरमोड झालाय। मच्छी जवळपास 200 ते 350 रुपयांनी महागली आहे। आणि आता एक मोठी बातमी, सतीश वाघ हत्या प्रकरणातली अपडेट समोर येते आहे। गेल्या 10 वर्षांपासून सतीश वाघ हे मोहिनीला मानसिक त्रास आणि शारीरिक वेदना देत होते। मोहिनी वाघ यांनी चौकशी दरम्यान या संदर्भात पोलिसांना माहिती दिलेली आहे। सतीश वाघ यांचे सुद्धा बाहेरील अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मोहिनी वाघ यांनी पोलिसांना दिली आहे। आणि गेल्या अनेक वर्षांपासून सतीश वाघ मोहिनी यांना मारहाण करत असल्याचं तपासामधून समोर येत आहे। घर खर्चासाठी पैसे न दिल्याची तशीच सातत्यानं सतीश वाघ मारहाण करत असल्याचं मोहिनी यांनी पोलिसांना सांगितलंय। सतीश वाघ यांच्या खून प्रकरणी त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे। नेमका हा खून कशासाठी करण्यात आला, तसंच आर्थिक व्यवहार कसे झाले याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे। सतीश वाघ खून प्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। मुंबईतील हवा अतिशय खराब आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 159 वर पोहोचला असून 151 ते 200 यातील निर्देशांक खराब म्हणून गणला जातोय, तर मागील 15 दिवसात अतिवाईट हवेची नोंद झाली आहे। मुंबई आणि उपनगरात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे, मात्र कबुतरांच्या वावरामुळे फुफ्फुसांचे गंभीर आजार बळवतात, त्यामुळे यावर वेळीच उपचार घ्यावे असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। कबुतरांच्या विष्ठा आणि पंखांमधून हवेमध्ये मिसळणारे घटक आरोग्यास हानिकारक आहेत, त्यामुळे कबुतरांना दाणे आणि धान्य टाकून जमा करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलद्वारे करडी नजर ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। या मोहिमेत आतापर्यंत 47,000चा दंड वसूल करण्यात आलाय। दादरमधील प्रसिद्ध कबुतरखान्याच्या परिसरात कबुतरांच्या उच्छादामुळे दुकानदार, ग्राहक यांच्यासह स्थानिक नागरिकही अक्षरशः बेजार झालेत। यासाठी महापालिकेनं लवकरच योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहेत। महाराष्ट्रातला दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईमध्ये बनवला जातोय। या कोस्टल रोडला खूप कनेक्टिव्हिटी असणार आहे। हा कोस्टल रोड मुंबई येथील नवीन विमानतळ आणि अटल सेतूला जोडणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळावरील धावपट्टीच्या रिकार्पेटिंगला विलंब होत असल्यानं संताप व्यक्त केला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर विमानतळाची जबाबदारी स्वाती पांडे यांच्याकडून काढत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये वाढणाऱ्या हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी वेगानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। धूळ नियंत्रणासाठी घनकचरा विभागाकडून डेब्रिज संकलन आणि विल्हेवाटीवर भर देण्यात आलाय। एकाच दिवसात तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट देखील लावण्यात आली। शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्यानं धुवून स्वच्छ करण्यात आले। धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येणार आहे। DRPPL नावानं स्थापन असणाऱ्या कंपनीचं नाव अचानक बदलून आता NMDPL असं करण्यात आलंय। आरटी प्रवेशाचं पोर्टल 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे। लवकरच वेळापत्रकाची घोषणा होणार असून 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे।